गुड मॉर्निंग एव्हरीवन. चला तर आता आपण बनवूया रसगुल्ला रेसिपी. त्यासाठी 1 वाटी साखर आणि 2.5 वाटी पाणी मिक्स करून त्याची चाचणी बनवून ठेवायची. त्यानंतर व्हिनेगरमध्ये पाणी मिक्स करून ते साईडला ठेवायचे. दूध उकळल्यानंतर मिक्स केलेले व्हिनेगर त्यामध्ये मिक्स करायचे आणि दुधाला व्यवस्थित फाटून घ्यायचे. दूध व्यवस्थित फाटल्यानंतर त्याला व्यवस्थित चाळणीमध्ये गाळून घ्यायचे आणि ते थंड पाण्याने 5 ते 6 वेळा व्यवस्थित धुवून घ्यायचे. आपण त्याला 4 ते 5 वेळा व्यवस्थित थंड पाण्याने धुतल्यानंतर आपण त्यामध्ये जे व्हिनेगर मिक्स केलेले असते ते व्यवस्थित प्रकारे धुतले जाते व आपल्या रसगुल्ल्यासाठी व्यवस्थित प्रिपरेशन होते. त्यानंतर आपण त्यामध्ये जे पाणी मिक्स केलेले असते ते जे एक्स्ट्रा पाणी आहे ते व्यवस्थित त्याचा निचरा करायचा आणि ते व्यवस्थित 15 ते 20 मिनिट त्याला रेस्ट करण्यासाठी आपण आता ठेवून देऊया. रेस्ट झाल्यानंतर त्याला 1-2-3 मिनिट पूर्ण हाताने एकजीव करून घ्यायचं. त्या झाल्यानंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मैदा ॲड करून त्याला पुन्हा 10 ते 15 मिनिट आपण एकजीव करून घेऊ. व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर त्याचे आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ. ते संपूर्ण गोळे तयार करून झाल्यानंतर आपण 1 वाटी साखर आणि 5 वाटी पाणी हे उकळून घ्यायचे आणि त्या पाण्यामध्ये आपण जे बनवलेले गोळे आहेत ते सर्व त्यामध्ये टाकून देऊ आणि ते सर्व गोळे उकळल्यानंतर आपण 1 चमचा मैदा ते पाण्यामध्ये प्रॉपर मिक्स करून घेऊ आणि जे प्रॉपर मैदा मिक्स झाल्यानंतर आपण जे 1-2 मिनिट उकळल्यानंतर त्यामध्ये जे मैदा मिक्स केलेला आहे तो प्रॉपर त्यामध्ये मिक्स करू आणि त्याला एक कमी आचेवर पुन्हा 10 मिनिटं उकळण्यासाठी ठेवून देऊ. त्यानंतर आपण आधी तयार केलेल्या चाचणीमध्ये त्याला व्यवस्थित मिक्स करून 2 तास फ्रीजमध्ये ठेवून द्यायचे आणि तयार आहेत आपले रसगुल्ले.